नमस्कार. मी डॉक्टर शार्दूल भणगे. आपण पाहताय वेद. आज एका पुस्तकाचं समीक्षण करू. पुस्तक आहे शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा. एकासारखा एकच या आशयाखाली या पुस्तकाचं समीक्षण करूया. लेखिका वसुंधरा काशीकर भागवत लिखित शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा हे पुस्तक वाचताना मनोमन आनंद झाला. एकमेवा द्वितीय, असामान्य किंवा महान, विभूती हे किंवा तत्सम अर्थबोध घडवणाऱ्या आणखी काही शब्दांचा जन्मच जणू ज्या आसामींसाठी झाला असेल अशा दुर्मिळ आसामींपैकी एक आसामी म्हणजे शरद जोशी. 1 वर्ष प्राध्यापक, 10 वर्ष भारतीय टपाल सेवेत IPS अधिकारी, 10 वर्ष स्वित्झर्लंड मधील युनो या नामांकित कंपनीत सेवा अन सुखा समाधानात चाललेल्या या आयुष्याला जाणीवपूर्वक लाथाडून पुण्याजवळील आंबेठाणात 23.5 एकर कोरडवाहू शेती विकत घेऊन त्यात स्वतः काबाड कष्ट करत नवीन प्रयोग करत अनेकांचे नवीन शेती प्रयोग जाणून घेत शेतीमधलं लावणीपासून ते काढणीपर्यंत आर्थिक गणित इत्यंभूत समजून घेत अडाणी पिडलेल्या शेतकऱ्यांना ते गणित समजून देत शेतकरी महिलांचं जीवनमान त्यांच्यात जाऊन समजावून घेत लक्ष्मी मुक्ती GR सारखे महत्वाचे सामूहिक निर्णय घेत आयाबायांचं जीवन उंचावणं, स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना करणं हे सारं काही अनेक जन्मांचं काम केवळ एकाच जन्मात. खुल्या अर्थव्यवस्थेचे खाजगीकरणाचे प्रथम पुरस्कर्ते, शेतमालाची योग्य भाववाढ या विषयातील आद्य आंदोलन करते, दारूबंदी या विषयात प्रथम कृतीकर्ते नेतृत्व, लक्ष्मी मुक्ती GR चे निर्माते, स्वतंत्र भारत पक्षाचे संस्थापक, स्वतंत्रतावादाचे पुरस्कर्ते अशा अनेक विविधांगी भूमिकांचे प्रवर्तक. 10 लाख जनसमुदाय कशाला म्हणतात, 10 लाख जनसमुदायाला आपल्या वाणीनं विचार प्रवण करत स्तब्ध करणाऱ्या अन कायम जनप्रवाहात राहणाऱ्या शरद जोशींना आयुष्याच्या उत्तरार्धात लीलाबाईंच्या अर्थात त्यांच्या पत्नीच्या जाण्यानं विरहानं नाईलाजास्तव एकांत अनुभवाला. अखेर 12 डिसेंबर 2015 या एकाच दिवशी हा दुसरा सूर्य असतो. विनम्र अभिवादन. धन्यवाद. पुस्तक समीक्षण आवडलं असेल कृपया प्रतिक्रिया कळवा.